नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। जगाच्या पाठीवरील आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण बातम्या पाहणार आहोत। आंतरराष्ट्रीय अमेरिकेतील सिएटलमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। बुधवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे पाणी गोठवणाऱ्या तापमानाचा सामना करावा लागतोय। ठिकठिकाणी बर्फ साठलाय, रस्त्यावर वाहतूक बंद आहे। याचा परिणाम कोरोना चाचणी करणाऱ्या सेंटर्सवरती झालाय। चाचणी बूथ काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत, तर काही ठराविक ठिकाणी काही तासांसाठीच कोरोना चाचणी बूथ सुरू ठेवण्यात येत आहेत। रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। इंग्लंडची नॅशनल हेल्थ सर्व्हिस देशभरातील रुग्णालयांमध्ये कोरोनाची पुढील लाटेचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करते। इंग्लंडमध्ये बुधवारी 1,83,037 इतक्या नवीन कोरोना रुग्णांचा संसर्ग झालाय आणि जी मागील दिवसाच्या तुलनेत 32% जास्त आहे। इंग्लंडच्या आसपासच्या 8 रुग्णालयांमध्ये सर्ज हब सुरू करण्यात येणार आहेत। त्यामध्ये सुमारे 100 रुग्णांवरती एकाच वेळी उपचार केले जाऊ शकतात। त्यासाठी 4,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम देखील सज्ज आहे। नॅशनल हेल्थ कमिशननं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालानुसार चीनमध्ये बुधवारी 156 नवी स्थानिक कोविड-19 आणि 51 बाहेरून आलेल्या प्रवाशांची प्रकरणं नोंदवली गेली। नवीन स्थानिक प्रकरणांपैकी 155 शान्सीमध्ये नोंदवले गेलेत आणि इतर गुआंगसीमध्ये होते। शांघायमध्ये 17, ग्वांगडोंगमध्ये 10 आणि तियानजिन, फुजियान, गुआंगसी आणि युनानमध्ये प्रत्येकी 4 प्रकरणं नोंदवली गेली आहेत। एकूण 59 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आणि 3,882 कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जर्मनीच्या म्युनिचमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले। या निर्बंधांचा विरोध करण्यासाठी आंदोलक म्युनिचच्या रस्त्यावरती उतरले होते। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। साधारणपणे 5,000 आंदोलक रस्त्यावरती उतरले होते आणि यावेळी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला। जर्मनीत खासगी मेळावे आणि नववर्षाचं स्वागत करत असताना कार्यक्रम आयोजित करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। ग्रीसमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसतेय। त्या पार्श्वभूमीवर आतापासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। मुळात हे नियम 3 जानेवारीपासून लागू करण्यात येणार होते, पण मंगळवारी कोरोना संसर्ग बाधितांची संख्या 22,000च्या वर गेली। त्यामुळे हा निर्णय त्वरित अंमलात आणण्यात आलाय। या नियमांनुसार नवीन वर्षाचं स्वागत करत असताना पार्टी आयोजित करणं, समारंभ यावरती बंदी घालण्यात आली आहे। या नियमांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। इस्रायलनं कोविड-19 साठी सर्वात असुरक्षित असलेल्या लोकांसाठी 4थ्या लसीच्या डोसला मान्यता दिली आहे। असं करणारा तो पहिला देश ठरलाय। आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नचमन ॲश यांनी गुरुवारी उशिरा पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली। ते म्हणाले की हा निर्णय सुरुवातीच्या संशोधनावरती आधारित आहे आणि अधिकारी परिस्थितीचं मूल्यांकन करताना 4थ्या डोसचे प्रशासन अधिकाधिक लोकांपर्यंत विस्तारित करण्याचा विचार करतील आणि इस्रायल हा 1 वर्षापूर्वी फायझरची कोरोना व्हायरस लस आणणारा पहिला देश होता आणि गेल्या उन्हाळ्यात त्यांनी मुक्तपणे बूस्टर ऑफर करण्यास सुरुवात केली। इस्रायलला गुरुवारी फायझरच्या पॅक्सलोविड गोळ्यांची पहिली शिपमेंट मिळाली। हे औषध मिळवणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक बनलाय। पॅक्सलोविड ही कोविड-19च्या उपचारासाठी मंजूर झालेली पहिली गोळी आहे। आयव्ही इंजेक्शन आवश्यक असलेल्या इतर अधिकृत औषधांच्या विरुद्ध कोरोना व्हायरसची सर्वात गंभीर लक्षणं दूर करण्यासाठी ही तोंडावाटेच घरीच घेतली जाऊ शकतात आणि इस्रायली माध्यमांनी नोंदवलं की पॅक्सलोविडच्या देशातील पहिल्या शिपमेंटमध्ये 20,000 डोसेस आहेत। यात फायझरनं उत्पादन वाढवल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे। इटलीच्या रोममध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। रोममध्ये ड्राईव्ह थ्रू कोरोना चाचणी करण्यासाठी हजारो नागरिक रांगेमध्ये उभे असलेले पाहायला मिळाले। रोममध्ये दिवसाला 1,000 नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे चाचणी करणाऱ्या लोकांनी रांगा आणि ऑनलाईन स्लॉटमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत। स्पेननं कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता कडक निर्बंध लागू केलेत। सरकारनं लादलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ गुरुवारी बार्सिलोनामध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। स्पेनमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढताना दिसतेय। स्पेनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवार हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन प्रकरणं लाखांच्या वर नोंदवली गेली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि व्लादिमीर पुतीन यांची गुरुवारी युक्रेनजवळ रशियन सैन्याच्या उभारणीबद्दल
फोनवरून चर्चा झाली. रशियाने स्पष्ट केलंय की युक्रेनला कधी नाटोमध्ये सामील होऊ दिलं जाणार नाही आणि युतीची लष्करी उपकरणं पूर्वीच्या सोव्हिएत राज्यांमध्ये ठेवली जाणार नाहीत. मात्र या संदर्भात लेखी वचनबद्धता हवी अशी मागणी बायडेन प्रशासनानं केली असल्याची माहिती मिळतेय. डेन्व्हर जवळच्या 2 समुदायांमधील हजारो रहिवाशांना गुरुवारी त्यांची घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. कारण वाऱ्याच्या इंधनामुळे लागलेल्या वणव्यामुळे परिसराचा काही भाग धुरकट केशरी रंगाच्या आकाशामध्ये व्यापून गेला होता. 13,000 रहिवासी असलेल्या सुपिरियरमधील रहिवाशांना त्यांची घरं सोडण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सुमारे 21,000 लोकसंख्या असलेल्या लुईविल शहराला रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. रोहिंग्या मुस्लिमांचा एक गट एका बोटीमधून उतरला जो इंडोनेशियाच्या उत्तरेकडील प्रांतापासून काही दिवसांपासून वाहून गेला होता आणि नौदलाच्या जहाजानं तो बंदरात आणला. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की निर्वासितांच्या लाकडी बोटीला गळती लागली होती जिचे इंजिन खराब झालं होतं. इंडोनेशियाच्या सरकारनं बुधवारी म्हटल्यानंतर बोटीवरची परिस्थिती खूप गंभीर असल्यानं त्यांना डॉक करण्याची परवानगी दिली जाईल असं सांगितल्यावर त्यांच्या प्रवाशांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू झाले, ज्यात महिला आणि लहान मुलं आहेत. तुटलेली बोट गुरुवारी पहाटे नौदलाच्या जहाजानं त्यांच्या स्थानापासून सुमारे 53 मैल म्हणजे 85 किलोमीटर आचेमधील बिरुएन या जिल्ह्याच्या किनाऱ्यापासून उत्तर आचे जिल्ह्यातील किनारी शहर असलेल्या लोस्कुमावे येथील कुरुएंग ग्युकेव या बंदराकडे नेली. आणि नौदलाच्या वेस्टर्न फ्लीट कमांडचे प्रवक्ते कर्नल ला ओडे एम होलिब यांनी सांगितलं, उंच लाटा आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले आणि नौदलाचे जहाज 5 नॉट्स प्रति तास वेगानं फिरत होतं, ज्यामुळे बोट उलटू नये असे होलिब म्हणाले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही बोट सुखरूप उतरली आणि रोहिंग्या निर्वासितांना बंदरातून जवळच्या गोदामामध्ये हलवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बसेसचा वापर केला. मुसळधार पावसात तात्पुरता निवारा त्यांना दिला. होलिब पुढे म्हणाले की सर्व निर्वासितांची कोरोना व्हायरससाठी चाचणी केली जाईल. गुरुवारी नैऋत्य पाकिस्तानमधील एका महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाला. यात 4 जण ठार झाले आणि किमान 15 जण जखमी झालेत. बहुतेक प्रवासी पोलीस आणि बचाव अधिकाऱ्यांना सांगितलं. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथील सायन्स कॉलेजच्या बाहेर हा हल्ला झाला असं वरिष्ठ पोलीस अधिकारी फिदा हुसेन यांनी सांगितलं. सुदानच्या सुरक्षा दलांनी गुरुवारी खार्तूममधील निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा गोळीबार केला. कारण ऑक्टोबरच्या लष्करी बंडाचा निषेध करण्यासाठी हजारो लोकांनी राजधानी आणि इतरत्र पुन्हा रॅली काढली. कडक सुरक्षा उपाय आणि पूल आणि रस्ते बंद असूनही आंदोलकांनी राजधानीतील ड्रम वाजवत आणि सुदानी झेंडे फडकावत मोर्चा काढला. त्यांनी क्रांती सैन्य बॅरेक्समध्ये आहे असा नारा दिला. बुधवारी अंमलात आलेल्या नवीन कायद्यानुसार रशियामधून येणारे आणि 90 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी व्यक्तींचे बोटांचे ठसे घेतले जातील आणि त्यांची नियमित अनिवार्य वैद्यकीय तपासणी करावी लागेल. मार्च 2022 पासून 90 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला औषधांचा वापर आणि HIV आणि क्षयरोगासह संसर्गजन्य रोगांसाठी दर 12 महिन्यांनी चाचण्या कराव्या लागतील. अनेक देश आणि व्यावसायिक गटांनी नवीन कायद्यावरती आक्षेप घेतलाय. दक्षिण आफ्रिकेतून कर्फ्यू हटवण्यात आला असून 2 वर्षांनंतर या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरस कमांड काउन्सिल आणि राष्ट्रपती समन्वय परिषद यांच्यात बैठक झाली. यात कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेतला गेलाय. सुट्टीच्या काळामध्ये देशातील कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर मेक्सिकन लोक कोविड-19 लसीकरण केंद्राकडे धाव घेत आहेत. फेडरल हेल्थ सेक्रेटरीनुसार शुक्रवार आणि रविवार दरम्यान मेक्सिकोमध्ये कोविड-19ची 3,719 प्रकरणं नोंदवली गेली. राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 88% लोकांना कोविड-19 विरुद्ध लसीचा 1 डोस मिळालाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये आठवड्याच्या शेवटी कडक कोरोना व्हायरस निर्बंध लागू झालेत. पण यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने इंग्लंडमध्ये अतिरिक्त उपाय किंवा निर्बंध लादण्यावरती सध्या तरी निर्णय घेतलेला नाही. आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सोमवारी सांगितलं की नवीन वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये आणखी कोणतेही कोरोना व्हायरस प्रतिबंध
लागू केले जाणार नाहीत. यासोबत सरकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा डेटा बारकाईने तपासत असून पुढील उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलंय. आणि हा व्हेरियंट सध्या ब्रिटनमध्ये अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालतोय. या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाच्या सुदूर पूर्व भागात मालवाहू जहाजावर वाहतूक केल्या जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे बर्फात अडकल्या होत्या. सनरिओ नावाच्या या जहाजाला दक्षिण कोरियाहून जपानच्या समुद्रातून प्रवास करताना खराब हवामानाचा सामना करावा लागला. जोरदार लाटा आणि वाऱ्यानं गाड्या पाण्यानं व्यापून टाकल्या होत्या, ज्यावरती पूर्णपणे बर्फ साचला. स्थानिक हवामान अंदाज एजन्सीनं दिलेल्या अंदाजानुसार आठवड्यात असामान्य थंड वातावरणामुळे किंवा हवामानामुळे प्रदेशात वादळी वाऱ्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता आणि काही भागात तापमान -43 डिग्री इतक्यापर्यंत खाली जाऊ शकतं असा देखील इशारा दिलेला आहे. रद्द केलेल्या फटाक्यांचं प्रदर्शन आणि कडक निर्बंध असून सुद्धा पॅरिसमधील काहींनी गुरुवारी म्हटलंय की झपाट्यानं पसरणाऱ्या ओमायक्रॉन कोविड-19 प्रकाराच्या त्यांच्या नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या उत्सवावर काही परिणाम होईल असं वाटत नाही. पॅरिसच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला चॅम्प्स एलिसीजवर फटाक्यांचं प्रदर्शन किंवा आतषबाजी रद्द केलेली आहे आणि लोकांना मोठे मेळावे टाळण्याचं किंवा पार्ट्या टाळण्याचं आवाहन केलंय. परंतु कर्फ्यू काही लावलेला नाहीये. मोठे कार्यक्रम 2000 लोकांच्या आत आणि 5000 लोकांपुरते मर्यादित असतील. थिएटरमध्ये, क्रीडा स्थळांवर आणि सार्वजनिक वाहतुकीवरती खाण्यापिण्यावर बंदी असेल. जर्मन लोकांनी गुरुवारी बर्लिनमधील प्रेक्षणीय स्थळं आणि दुकानांमध्ये गर्दी केली, कारण नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या पार्टीची ही सगळी तयारी सुरू होती. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रभावाच्या चिंतेनं सरकारनं सर्वांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. मोठ्या प्रमाणात होणारं नववर्ष स्वागत कार्यक्रम रद्द करण्यात आले असून फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जर्मन लोकांना नवीन वर्षाचा कालावधी खूप सावधपणे घालवा आणि केवळ लहान गटांमध्येच कार्यक्रम साजरे करा असं देखील सांगितलं गेलंय. कोविड-19 प्रकाराचा झपाट्यानं प्रसार होत असतानाही ब्राझीलचा कोपाकाबाना बीच हा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंतच्या आठवड्यात पर्यटकांनी खचाखच भरलेला होता. शहराच्या अधिकाऱ्यांकडून फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र 2022ची जंगी सुरुवात करण्यासाठी हजारो लोक चंद्रकोर आकाराच्या कोपाकाबाना बीचकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे आणि साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षी इथे प्रवेशाला मनाई होती. गर्दी कमी करण्याच्या उद्देशानं यंदा स्थानिक सरकारनं इतर सार्वजनिक उत्सव आणि मैफिली रद्द केल्या आहेत. आयोजकांनी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला टाइम्स स्क्वेअरमधील क्रिस्टल बॉल प्रकाशित करून पाहिला आणि तो कार्यरत असल्याची खात्री करून घेतली. शुक्रवारी रात्री 2022च्या काउंटडाऊन दरम्यान हा क्रिस्टल बॉल खाली घेतला जाईल. या बॉलमध्ये 32,000 दिवे आणि 2,500 पेक्षा जास्त क्रिस्टल्स आहेत. महापौर बिल डी ब्लासिओ म्हणतात की शहरात आणि देशभरात कोविड-19 संसर्गाची विक्रमी संख्या असून सुद्धा टाइम्स स्क्वेअरमध्ये 2022 मध्ये न्यूयॉर्क शहर झगमगणार आहे. आणि डी ब्लासिओ आणखी म्हणतात की हे शहर साथीच्या आजाराशी कसं लढतंय हेच यातून दाखवायचंय. न्यूयॉर्क पोलीस विभागाचे अधिकारी म्हणतात की वाढत्या कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लोक टाइम्स स्क्वेअरवरती जातात, तर तेव्हा त्यांनी फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. पोलीस अधिकारी सर्वांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी उपस्थितांचं लसीकरण झालंय की नाही याची तपासणी करतील. न्यूयॉर्कमध्ये पेट्रोलिंगसाठी अधिकाऱ्यांच्या सर्व दिवसांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. पेरू असे गुरुवारी शुभेच्छांच्या वार्षिक मेळ्यामध्ये एकत्रित आले होते आणि नवीन वर्षात आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. 1999 पासून शुभेच्छांच्या या मेळाव्याच्या रूपानं पेरूच्या स्थानिक लोकांनी राजधानीमध्ये ही परंपरा जपली आहे. चांगल्या आरोग्यासाठी आणि 2022च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सरत्या वर्षाच्या शेवटी ज्यावर अंशतः साथीच्या रोगाचं वर्चस्व होतं आणि अनेकांना त्रास झाला, यावेळी बरेच जण एकत्रित आले होते. या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र इतर सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडत असताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा.